बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। शिवसैनिकांनो, आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं एक विधान झालं, अतिशय महत्वाचं होतं। आपल्या वाचाळवीरांना, काही वाचाळवीर नेत्यांना, मनसेच्या काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत वाचाळवीर नेत्यांना ही समज देणं फार गरजेचं होतं की शिवसेना आणि मनसेची ही युती, या युतीच्या संदर्भातल्या बातम्या जे काही असेल हा संवेदनशील विषय आहे आणि या संवेदनशील विषयावर आपण फार जबाबदारीने बोलावं, किंबहुना जोपर्यंत मी परदेशात आहे तोपर्यंत या विषयावर आपण बोलूच नये किंवा बोलणं टाळावं ही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल, नेत्यांना, प्रवक्त्यांना या सूचना मनसेकडनं, मनसे अध्यक्षांकडनं देण्यात आलेल्या आहेत। अतिशय गरजेच्या होत्या, कारण काल स्वतः सन्माननीय राऊत साहेबांनी, शिवसेना मुख्य प्रवक्ते, शिवसेना नेते राऊत साहेबांनी सांगितलं की हा विषय अशा प्रकारे मीडियावर हा खेळवत ठेवणं, चघळत ठेवणं हा काही योग्य नव्हे। त्यामुळे योग्य व्यक्ती योग्य वेळेला त्या सर्व संदर्भात बोलतीलच। तुर्तास मनसेच्या इतर नेत्यांनी आपली मतप्रदर्शनं करू नयेत। याचं एक महत्वाचं कारण सांगतो, कारण मजा बघायला या सगळ्यामध्ये एक जाणून बुजून असे खडे टाकणारे फार आहेत। म्हणजे असं नाहीये की फक्त मनसेमध्येच, सगळीकडेच, आणि विशेषतः कमळीचे दलाल, कमळीचे बगलवच्चे हे जास्त मजा घेतात, लक्षात घ्या। त्यामुळे या सगळ्या संवेदनशील विषयावर फार जबाबदारीने बोलणं हे फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला। आणि हा विषय संवेदनशील असल्यामुळे मनसैनिक असतील, म्हणजे महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, या दोघांच्याही जिव्हाळ्याचा हा विषय आहे। त्याच्यावर काहीही मतप्रदर्शन करून त्या विषयातला रस, त्या विषयाचं ते गांभीर्य आपण कमी करत आहोत। त्यामुळे या सर्वावर काहीही व्यक्त होऊ नये। त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी आज जे काही केले ते मला योग्यच वाटलं आणि खरं तर मी या विषयाच्या संदर्भात माझा एक वेगळा व्हिडिओ तयार होता की मनसेच्या पंतांनी, म्हणजे पंत, मनसेचे पंत आहेत, एक दोन पंत आहेत मनसेमध्ये, या पंतांनी जरा व्हावं शांत, थोडं दमानं घ्या, थोडं धीरानं घ्या। विशेषतः देशपांडे असतील, महाजन असतील, जरा शांत व्हावं। आपण बघा, शेवटी ही युती ही तुमच्या माझ्यासाठी चाललेली नाही। खरं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्राचं राजकारण पाहता, म्हणजे मनसे असेल, शिवसेना असेल, हे दोनही प्रादेशिक पक्ष इथले, या मातीतले, एका मुशीतले, आपला डीएनए एक, आपली चालीरीती, वागणं, बोलणं सारं एक आहे। त्यामुळे काही गोष्टी, भूतकाळातल्या काही गोष्टी ते उकरून काढत राहणं, त्यात चघळत राहणं, आणि तेच जर करायचं असेल ना तर आपण या भाजपाच्या, या कमळीच्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टी करत आहोत, हे समजून घ्या कुठेतरी। त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रापेक्षा मोठा कुणाचा इगो, कुणाची इमेज काहीही नाही। महाराष्ट्र हा सर्वश्रेष्ठ, आणि या महाराष्ट्राचं हित लक्षात घेऊन मनसे आणि शिवसेनेने आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये एकत्र येणं ही फार गरजेची, महत्वाची गोष्ट आहे। या महाराष्ट्रामध्ये या सगळ्यामुळे एक वेगळं पॉझिटिव्ह वातावरण तयार झालंय। आपण पाहिलं असाल गेल्या 2-3 दिवसांपासून, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत मनसे कार्यकर्ते असतील, शिवसेना कार्यकर्ते असतील। अगदी तुम्हाला मी एक उदाहरण द्यायचं झालं तर आज मला वाटतं संभाजीनगरचे सुहास दशरथे यांनी आज चंद्रकांत, मला वाटतं खैरे साहेबांची भेट घेतलेली आहे। संभाजीनगरमधनं हे वातावरण, मुंबईमध्ये असेल, ठाण्यामध्ये असेल, मनसेकडनं, शिवसेनेकडनं पोस्टर्स लावले गेले कित्येक ठिकाणी। आणि मी काही उदाहरणं शिंदे गटाची सुद्धा देईल। शिंदे गटाच्याही काही नेत्यांनी, म्हणजे नेते म्हणण्यापेक्षा मी स्थानिक लेवलचे कार्यकर्ते म्हणेन, त्यांची मी इथे कुठेही नावं घेणार नाही। आणि हे का गरजेचं आहे मी तुम्हाला का सांगतो, लक्षात घ्या। जर ही दोन ठाकरे ब्रँड एकत्र आले तर ही पुन्हा इनकमिंग शिवसेनेमध्ये पुन्हा सुरू होणार आहे। हे जे मारून मुटकून नेलेले आहेत ना, हाताला धरून गळ्यातले वेसनं घालून ही खेचून ताणून नेलेली लोक आहेत ना, यांना तो पुन्हा धीर येणार आहे, पुन्हा तो ती जान त्यांच्यामध्ये भरली जाणार आहे,
पुन्हा ओढा दोनही पक्षांकडे, आणि मी याच्यात शिवसेनेचा, मनसेचा आणि संबंध महाराष्ट्राचं ही त्याच्यामध्ये आहे. आज हे दोन पक्ष वाढणं महाराष्ट्रामध्ये ही काळाची गरज झालेली आहे. शिवसेना आणि मनसे. आज बघा ना, आज मनसेची स्थापना होऊन कित्येक वर्ष झाली, पण मनसेला एक सूर गवसलेला नाही. आणि आज शिवसेना ज्या गृहयुद्धातून जात आहे, शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तो प्रकार पाहता या महाराष्ट्रात काहीही घडू शकतं. आज तुम्ही पाहिलात तर तुम्हाला एकनाथ शिंदेच्या तोंडावर सुद्धा तुम्हाला तो काय म्हणणार त्या शब्दाला मला आठवत नाही आता, त्या शब्दाला काय म्हणावं किंवा मला योग्य शब्द सुचत नाही, पण तो रंग उडालेला आहे. कारण जसं मी कालच सांगितलं, ज्यावेळेस आलेख हा असा चढता असतो, थेट चढता, गणिताचा एक सिद्धांत आहे, तो आलेख असाच खाली येतो, त्याच वेगाने तो खाली येतो, आणि तो वेग खाली यायचा सुरू झालेला आहे. एकनाथ शिंदे, मला खरं तर कधी कधी मनाला एक प्रश्न पडत असतो, काय मिळवलं या सगळ्यामधून? आपण काय मिळवलं? शिवसेनेला कमजोर करून काय मिळवलं? आज 56 खासदार तुम्हाला दिसत आहेत. असा छातीवर हात ठेवायचा आणि सांगायचं हे 56 आमदार माफ करा आणि सहा खासदार काहीतरी, असा छातीवर हात ठेवायचा आणि सांगायचं हे तुमच्या जीवावर निवडून आले. आज जर शिंदे गट वजा कमळी केली, शिंदे गट वजा कमळी म्हणण्यापेक्षा कमळीच्या तुकड्यांवर कमळी पोषित त्या संस्था, केंद्रातल्या सत्ता संस्था या सगळ्या वजा केल्या. आता कमळीच ती म्हणा, कारण कमळीचं केंद्रामध्ये, आणि ह्या सगळ्याचा व्हेंटिलेटर केंद्रातनं आहे बरं का. केंद्रातनं जोपर्यंत हा प्राणवायू भरला जातो तोपर्यंत, म्हणजे तोपर्यंत, नाहीतर तुम्ही मला सांगावं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, हे विधानसभांचे अध्यक्ष असतील, हे स्वयंघोषित लवाद राज्यपाल असतील, यांनी हे असे निर्णय दिले असते का शिवसेनेच्या बाबतीतले? अगदी न्याय व्यवस्था सुद्धा काही प्रमाणामध्ये, अगदी तारखा न मिळणं, विचार करा या सगळ्या गोष्टी का बरं? म्हणजे ह्या न्याय व्यवस्थांचे सुप्रीम जे असतात सगळे, हे का आपल्या मर्जीतले असावे, आणि ते गेल्यानंतर कशा प्रकारे घोळ होतो आपण बघितलं. आता सुप्रीम कोर्टावर कशा प्रकारे उखडून बसलेले आहेत आपण सारे, मी त्याच्यावर एक वेगळा एपिसोड करणार आहे. आता ते उपराष्ट्रपतींनी कशा प्रकारे सुप्रीम कोर्टावर नाराजी व्यक्त केली की सुप्रीम कोर्ट कसा काय आदेश देऊ शकतं, जे तामिळनाडूमध्ये केलं. 3 महिन्याच्या आत तुम्ही राज्यपालांनी जर निर्णय दिला नाही, विधेयक सही केली नाहीत किंवा त्यात काही सूचना सुचवल्या नाहीत, तर ती राज्यपालांच्या सही शिवायच आम्ही पारित करू शकतो, राज्य सरकार पारित करू शकतात. आता सुप्रीम कोर्ट विरुद्ध केंद्र सरकार अशा प्रकारचा हा वाद चालू झालेला आहे. त्यासाठी मर्जीतली माणसं लागतात, आणि मर्जीतली माणसं येऊन गेली. मला खरं तर आजच्या घडीला या ठिकाणी असू द्या, सुप्रीम कोर्ट वगैरे हे सगळे ते लवाद वगैरे, राज्यपाल वगैरे, यांना सगळ्यांना बाजूला ठेवूया. आज यांना वजा केलं तर हा शिंदे गट छातीवर हात ठेवून सांगावा 56 आमदार निवडून आणेल का? आणि या सगळ्या ह्यांच्या मला वाटतं 6 खासदारांमध्ये जी काही भर पडली, किंवा कमळीचे आणि ह्यांचे मिळून काहीतरी 12 खासदार झाले, यांच्यामध्ये भर पडली ती 5 खासदारांची मनसेमुळे, बिनशर्त पाठिंब्यामुळे. नाहीतर केंद्रातला ह्यांचा अगोदरच जे केंद्रामध्ये डळमळीत सरकार आहे या भारतीय जनता पक्षाचं, म्हणजे 2 कुबड्यांवर चालणारं एक जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम पक्ष चंद्राबाबू नायडूंचा, या 2 कुबड्यांवर चालणारा हा भारतीय जनता पक्ष केंद्रातला आणखी कमकुवत झाला असता. पण ठीक आहे, झालं ते झालं, गंगेला मिळालं. पण या सगळ्यामध्ये लक्षात घ्या, आपण आपल्या चेहऱ्यावरचा तो नूर यासाठी उडालाय कारण छातीवर हात ठेवून आपण सांगूच शकत नाही. त्यामुळे काल ज्या वेळेस TV9च्या त्या पत्रकाराने ह्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला, कशा प्रकारे हे भडकले त्याच्यावर 2 व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, बघा ना. सर, आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव, काय तो कामाचं बोला यार. तुमच्या परवानगीने एक राजकीय प्रश्न. नाही, राजकीय आता नको शेवटचा मला. विचार. आज राजकीय नको. व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदेच्या मनातलं ते दुःख साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं. पहिल्यांदाच मीडिया समोर बोलताना अरे कामाचं बोला रे, अरे कामाचं बोला. पहिल्यांदाच राजकीय विषयावर प्रतिक्रिया मागताना मीडियाला टाळलं गेलं. नाहीतर चव घेऊन अतिशय एखाद्यावर टोमणे मारून एकनाथ शिंदेकडनं जाणीवपूर्वक काही विधानं केली जातात. पण गेल्या 2 दिवसांपासून पहा, आणि तुम्ही एक गोष्ट बारीक ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. एकनाथ शिंदेचा दरेगावातला मुक्काम हा वाढलेला आहे. आता दरेगावात पोहोचावं लागतं मीडियाला, कारण नाहीतर जर मुंबई ठाण्यामध्ये असते
तर मीडियाने प्रश्न विचारून 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 हैराण करून सोडला असता. हे दोनही व्हिडिओ पहा. हे मला वाटतं एक परवा दिवशीचा आहे आणि एक कालचा व्हिडिओ आहे. अतिशय बोलके व्हिडिओ आहेत हे. आता तुम्हाला एक महत्वाची बातमी देतो. खरं तर मगाशी जो विषय मी तुम्हा सर्वांसमोर काढला, कशा प्रकारे केंद्रीय सत्तांचा वापर करून, मी ही बातमी तुम्हाला का देतोय, कारण लक्षात घ्या अनेक पैलू आहेत त्याचे. जसं सन्माननीय राज साहेबांनी ईव्हीएमच्या विरोधात एकदा रान उठवलं होतं, पण अनेक गोष्टी घडल्या त्यानंतर आणि तो विषय थोडासा बाजूला झाला. अगदी आताही तुम्ही विषय पहा कसा आहे, कसा जोडून आहे एकमेकांना. शिवसेनेच्या बाबतीत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा प्रकारे अन्याय केला आपण सर्वांनी पाहिलं. जोपर्यंत माननीय कोर्टाने त्यांच्यावर बंदी घातली होती की तुम्ही कुठलाही निर्णय द्यायचा नाही, तोपर्यंत शिवसेनेचं नाव आणि धनुष्य सेफ होतं. ज्या दिवशी ही बंदी उठली, अवघ्या तिसऱ्या दिवशी यांनी निकाल जाहीर केला होता. शिवसेनेने कोर्टामध्ये जवळपास 46 लाख ऍफिडेव्हिट दिले होते. 46 लाख सदस्यांच्या सही सकट इतक्या छोट्या कालावधीमध्ये 46 लाख ऍफिडेव्हिट देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष. ते 46 लाख ऍफिडेव्हिट सोडले आणि ते 5-6 लाख ऍफिडेव्हिट देणारा हा शिंदे गट नावाचा पक्ष, त्याला ह्यांनी शिवसेनेचं नाव आणि ते धनुष्यबाण हे चिन्ह सोपवलं. हा अन्याय पहा, हा कुणाला दिसणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घटना पाहिली गेली नाही. शिवसेनेची घटना जी आहे त्यांनी सरळ राजकीय पक्ष पाहिला, म्हणजे पण या सगळ्यांमध्येच आताही हा प्रश्न अनुत्तरित आहे. कारण आता पहा, तुम्ही जर मनसेच्या बाबतीत थोडा विचार करावा लागला तर मनसेचं इंजिन हे चिन्ह आणि मनसे या पक्षाची प्रादेशिक नोंदणी, प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदणी, यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही जागा लढणं हा एक नियम आहे, केवढ्या जागा तुम्ही लढल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला एकूण मिळालेलं मतदान, त्याची टक्केवारी ही एकूण मतदानाच्या किती टक्के असावी, 5% हा आकडा असावा. म्हणजे समजा महाराष्ट्रामध्ये जे काही मतदान झालं त्या मतदानाचा एकूण मतदान तुम्हाला 5% तरी झालं पाहिजे ओव्हरऑल. त्यानंतर काही आमदार हे तुमचे निवडून देखील यावे लागतात. फक्त मतदान होणं गरजेचं नाही, तुमचे आमदार देखील निवडून यावे लागतात ना. आमदार निवडून आलेले आहेत. मला वाटतं मागच्या वेळेस 8.5% मतदान होतं मनसेकडे, तर ते मनसेचं आणि लोकसभा त्यांनी लढवली नाही. पण 2019च्या वेळेस 8.5% काहीतरी मतदान होतं. ते मतदान आता घटून मला वाटतं 1.87 इतकं झालेलं आहे. म्हणजे 5% आतमध्ये आलेलं आहे. त्यानंतर मनसेचं इंजिन हे चिन्ह हे जर उघड म्हणजे खुलं केलं गेलं तर हे देशभर कुणालाही जाऊ शकतं. म्हणजे कुठल्याही अपक्षाला इंजिन हे चिन्ह मिळू शकतं. सध्या जे राखीव आहे. त्यामुळे या सगळ्या केंद्रीय संस्था आता कशा वागतील, सन्माननीय राजसाहेबांची भूमिका पाहिल्यानंतर या केंद्रीय संस्था कशा पद्धतीने चालतील हेच आता बघायचंय. कारण आजपर्यंत तुम्ही पाहिलात ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयने कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये केसेस ओपन केल्या, त्यानंतर किती केसेस त्याच्या शेवटापर्यंत पोहोचल्या, किती केसेस मधल्यामध्ये हवेत गायब झाल्या, आपण सर्वांनी पाहिलात. माणसाने धडपड केली की त्याच्या मागे एक ससेमिरा लागतो. मनसेचं खरं तर जर मागेही मला उद्धव साहेबांचं ते स्टेटमेंट चांगलंच आठवतं. ज्यावेळेस मनसेवर कुठल्या तरी एका उत्तर प्रदेशच्या महाराष्ट्रातल्या एका कुठला तरी पक्ष, मला माहित नाही, तो उत्तर भारतीय सेना काहीतरी नाव लावतो, शुक्ला नावाचा कोणतरी, त्या शुक्लाने मनसेची मान्यता रद्द करा म्हणून, आणि मला वाटतं संसदेमध्ये सुद्धा कुठल्या तरी खासदाराने, मला आठवत नाही तो एवढा विषय, पण कोणीतरी ते रद्द करावी म्हणून तो विषय उचलला होता. त्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ही भूमिका घेतली होती. मनसेची मान्यता काय रद्द करता? तुम्हाला रद्द करायची मान्यता तर एकनाथ शिंदे गटाची मान्यता रद्द करा. कारण हा एकनाथ शिंदे गट हा बेकायदेशीर गट आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी स्पष्टपणे मनसेची त्यावेळेस बाजू घेतली होती. असो, पण आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं परदेशातून झालेलं ते विधान अतिशय महत्वाचं आहे. कारण आपल्या वाचाळवीर काही नेत्यांना आवर घालणं हे फार गरजेचं होतं सध्याच्या घडला. कारण रोज काही नेत्यांची मी स्टेटमेंट पाहतो, पण आज काही स्टेटमेंटमध्ये मला नरमी दिसलेली आहे. तुम्हाला काही 1-2 नेत्यांची मी उदाहरणं सांगतो. जसं मगाशी म्हणालो, काही पंतांनी थोडंसं शांत राहावं. पंत घ्या ना जरा शांत, जरा पहा ना. मी तुम्हाला 2 बोलके व्हिडिओ दाखवतो. थोडंसं भूमिकेमध्ये मला आज कुठेतरी बदल दिसून येतोय. संवेदनशील विषयावरती कुणीही बोलू नका, राज ठाकरे यांच्या सगळ्या नेत्यांना सूचना असल्याचं आता कळतंय. राज ठाकरे परदेशात असल्यामुळे सगळ्यांना अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या घडीची आणखी एक महत्वाची माहिती आहे ही. राज ठाकरे यांनी सर्वांना अशा सूचना दिलेल्या आहेत की राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत कुणीही बोलू नका.
आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर मनसे नेते त्यांच्या सोबत आहेत प्रकाश महाजनजी. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. कृष्णा, एकंदरीत हा विषय सातत्याने चर्चेत आहे आणि आता राज ठाकरेंनी थेट आपल्या नेत्यांना सूचना दिल्याचं कळतंय. काय आणखी आपल्याला माहिती कळू शकते याबद्दल? पूर्वी गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा विषय म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आणि यावर प्रतिक्रिया यायला देखील सुरुवात झाली. मात्र राज ठाकरे यांनी आपल्या सगळ्या प्रवक्ते असतील, सर्व नेते असतील, या सगळ्यांना काल रात्री सूचना दिलेल्या आहेत की या संवेदनशील विषयावर या ठिकाणी कोणीही बोलू नये. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी प्रकाश महाजन आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महाजन साहेब, कशा प्रकारे सूचना आल्यात आणि ह्या कधी आलेल्या आहेत आणि कारण काय अशा सूचनांचं? नाही, कारण असं आहे की इतका संवेदनशील विषय आहे. गेले 2 दिवस झाले अगदी इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमावर याची चर्चा चालू आहे आणि अशा संवेदनशील विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याकडून, प्रवक्त्याकडून किंवा नेत्याकडून असे कुठलंही भाष्य होऊ नये की त्याचं गांभीर्य राहणार नाही. त्याच्यामुळं साहेबांनी हा स्वतः निर्णय घेतलेला आहे की या विषयावर कुणी काही बोलायचं नाही. साहेब 29ला ज्यावेळेस परत येतील त्यावेळेस ते बोलतील. त्याच्यामुळे या विषयावर कुणीही बोलायचं नाही असं ठरलेलं आहे. सगळ्या नेत्यांना, प्रवक्त्यांना सूचना आहेत, अगदी कार्यकर्त्यांना सुद्धा. याच्यावर हा विषयच तेवढा संवेदनशील आहे ना. हा विषय साहेब स्वतः हाताळणार आहेत किंवा साहेब त्याच्यावर आपलं मत देतील. त्याच्यामुळे कुणीही कुठल्याही प्रसारमाध्यमात, फेसबुक असेल, कशावर कुणीही व्यक्त व्हायचं नाही असं साहेबांनी सांगितलं. बरं, मग याला सकारात्मक बघायचं की आणखी काही? नाही, सुरुवात तर साहेबाकडून झाली आणि विषयाचं गांभीर्य साहेबांना माहिती, म्हणून तर साहेबांनी ही सूचना केली ना की मी आल्यावरच यावर बोलेल, बाकी कोणी बोलायचं नाही. कारण शेवटी नेतृत्वच या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा तेच घेऊ शकतील. मंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना सल्ला दिलाय की तुम्ही जर हात पुढे केले तर भविष्यात तुमच्यात पाय खेचले जाईल. सोड विषय. आता जो विषय आहे ना 2 भावांचा, आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर, ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील. सामनामध्ये अग्रलेख पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की हा जो काय विषय 2 दिवस चाललेला आहे त्या विषयावर जी भूमिका मांडायची ती सविस्तरपणे मांडलेली आहे. आता याच्या पुढचं जे असेल ते सन्माननीय राजसाहेब जेव्हा परदेशातनं परत येतील तेव्हा त्याच्यावर बोलतील. सन्माननीय राजसाहेबांच्या कान उघडणीनंतर मनसे नेत्यांच्या भूमिकेमध्ये मला एक थोडासा बदल दिसला. त्यांच्या भूमिकेची धार मला कमी झालेली दिसली किंवा त्यांच्या भूमिकेमध्ये मला एक समजूतदारपणा आणि सामंजस्य दिसलं. अगदी संदीप देशपांडे असतील, प्रकाश महाजन असतील, यांचा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांना दाखवला. खरं तर संदीप देशपांडेंनी हा विचार करायला हवा, आपण वरळीतून ज्या विधानसभेमधून लढलो त्या विधानसभेमध्ये सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांना 63,000चं मतदान, 53,000चं मतदान मला वाटतं मिलिंद देवराला आणि 3ऱ्या क्रमांकावर तेही इतक्या तळामध्ये 18-19,000चं मतदान हे देशपांडे साहेबांना मिळालं. विचार करा आपण का हे कुठल्या तोऱ्यामध्ये आपण फिरतोय, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सध्याच्या घडीला ही युती कशी होईल आणि यासाठी आपला खारीचा वाटा कसा लागेल याची काळजी आपण खरं तर केली पाहिजे. असो, या सगळ्या गोष्टींमध्ये जायचं नाहीये. जसं मनसे नेत्यांना सन्माननीय राज साहेबांनी सांगितलं तसं शिवसेना नेत्यांनाही, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय उद्धव साहेबांचे तेच संदेश आहेत की या संवेदनशील विषयांवर ज्यावेळेस आपण व्यक्त होऊ त्यावेळेस जबाबदारीने बोलावं आणि तीच गोष्ट आपण सारे पाळतोय. पण भविष्यात काय होणार आहे मला माहित नाही. पण मनसेचे सर्व कार्यकर्ते असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, यांच्यामध्ये मात्र फक्त ह्या बोलण्यांचा म्हणजे ह्याची जेव्हा सुरुवात झाली त्यानंतर इतका उत्साह दिसून आला आहे महाराष्ट्रभरामध्ये आणि हा उत्साह अतिशय गरजेचा आहे. खरं तर कुठेही देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा ह्यांची ही स्वयंघोषित महायुती असेल, या महायुतीला कुठेही ही अपेक्षा नव्हती की मनसे अध्यक्षांच्या त्या टाळीला उत्तर इतकं लागोलाग येईल. त्यांना वाटलं की शिवसेनेचे पक्षप्रमुख याला वेळ लावतील किंवा उत्तर देणार नाहीत आणि त्यानंतर मधल्या काळात आपण राजकारण साधून घेऊ, या मधल्या काळात आपण कसे हे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत हे सिद्ध करू. पण झालं कसं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी या टाळीला लागलीच प्रत्युत्तर दिलं आणि टाळी स्वीकारली.
याच्यात ह्या सर्वांची झाली गोची. त्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील की नवनीत राणा पहा, कुठल्याही यांच्या गटाच्या नेत्याचं किंवा ह्यांच्या या कमळीच्या नेत्यांचं स्टेटमेंट पहा, एकही विरोधात स्टेटमेंटच देऊ शकला नाही. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पाहिलं असाल सर्वांनी, कारण विरोधात स्टेटमेंट देणं इथे सुद्धा हे यांच्या अंगलट येऊ शकतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आजच्या घडीला पॉझिटिव्ह बोलणं एवढंच यांच्या हातात राहिलेलं आहे. बघूयात भविष्यात काय घडतंय, कुठे कुठे मिठाचे खडे आणखी टाकण्याचा प्रयत्न होणार आहे. पण आपण या सर्वांवर भाष्य करूया. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.